नमस्कार मित्रांनो, आचार्य फार्मसीमध्ये आपले स्वागत आहे. जर तुम्ही डी फार्मसीला ॲडमिशन घेण्यासाठी इच्छुक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डी फार्मसी ॲडमिशन प्रोसेस, इलिजिबिलिटी, ड्युरेशन, फी स्ट्रक्चर याविषयी माहिती घेणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इलिजिबिलिटी. डी फार्मसीसाठी विद्यार्थ्याची 12वी सायन्स फील्डमध्ये झालेली असणे आवश्यक आहे. PCB किंवा PCM म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायो किंवा फिजिक्स केमिस्ट्री मॅथ दोन्ही ग्रुपचे विद्यार्थी डी फार्मसीसाठी इलिजिबल आहेत. विद्यार्थ्याला 12वीमध्ये कमीत कमी 50% असणे आवश्यक आहे. ॲडमिशन प्रोसेस. डी फार्मसीची ॲडमिशन प्रोसेस 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर सुरू होते. ही ॲडमिशन प्रोसेस MSBTद्वारे ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट करण्यात येते. 12वीच्या गुणांवर विद्यार्थ्याचे डी फार्मसीमध्ये ॲडमिशन होत असते. ड्युरेशन. डी फार्मसी कोर्सचा ड्युरेशन 2 वर्षाचा असून त्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल आणि थेअरीचे नॉलेज दिले जाते. फी स्ट्रक्चर. डी फार्मसीसाठी 20,000 ते 1,00,000 पर्यंत फीस असू शकते, ज्यामध्ये कॉलेज वाईज व कास्ट वाईज फरक पडू शकतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व अजून देखील तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, कारण फार्मसी रिलेटेड व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकत असतो.